कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, टमॅटो, तर जिरं मोहरी घेते. कढई तापत ठेवलेली आहे. कढई ठेवलेली आहे. याच्यात तेल टाकते थोडंसं. जिरं मोहरी, कढीपत्ता, लसूण, कांदा, हिरवी मिरची. आपल्याला हे सगळं छान ब्राऊन होऊ द्यायचं. थोडंसं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. थोडीशी धन्याची पावडर, आपल्याला खूप जास्त लाल नाही होऊ द्यायचं. थोडंसं लाल बस झालं आपल्यासाठी. गॅस बंद करायचं आपल्याला. ही आपली फोडणी तयार झालेली आहे. तर हे वांगं मी आता पाण्यात ठेवलेलं आहे, हे सोलून घेते. असं पाणी टाकून असं काढून घ्यायचं. खूप गरम आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकलं की हे असं निघून जातं हाताने. टाकत सोलून घेते. हे वांगं मी सोलून घेतलेलं आहे. आता आपण हे याच्यात टाकून देऊया कढईमध्ये. हे आपलं वांग्याचं टाकून ठेवलेलं आहे. हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. पण याच्यात हळद नाही घातलेली. आपण एक चमचा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. हे मिक्स करून आपण आता थोडंसं वाफू द्यायचं याला आपल्याला. आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. किंवा हळद वगैरे टाकायचं तर आपण लाल तिखट हळद पण टाकू शकतो. कारण मला असं पांढरवाला आवडतं प्लेन भरीत, त्याच्यामुळे मी असं बनवते. दोन्ही पद्धतीचं आपण बनवू शकतो. हिरवी मिरची न घालता आपण लाल तिखट पण टाकू शकतो. खूप छान आणि मस्त दिसतं कलर याचं. आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. सिंपल आणि साधी भाजी आहे त्याची.